हॅलो, कसे आहेत सगळे? काही कारणांमुळे बरेच दिवस आपला व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे. पण ह्या काही मॅट रांगोळी आहे, उलनच्या रांगोळी ज्या की मी बनवलेल्या आहे. तर ह्याबद्दलच आज आपण सगळी माहिती घेणार आहोत की ह्याला काय मटेरियल लागतं आणि हे कशा प्रकारे बनवता येईल. तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यासाठी काय मटेरियल लागतं ते पाहूयात. सगळ्यात आधी आपण ज्याच्यापासून ही उलन रांगोळी बनवणार आहोत, तर या उलन रांगोळीसाठी लागणारी ही उलन आहे. आणि ह्याला तुम्ही आपण मॅट रांगोळी तर म्हणतोच, पण हे उलन वापरून करतो तर बरेच जण ह्याला उलन रांगोळी देखील म्हणतात. तर हे अशा प्रकारचे बॉल्स मी बनवून ठेवलेत. वेगवेगळे शेड आहेत त्यामध्ये. जेवढे शेड आपल्याला कलरमध्ये यूज करायचे आहेत तेवढे तर आपल्याकडे असलेच पाहिजेत. खूप सारे कलर मिळतात यामध्ये. माझ्याकडे आत्ता एवढे शेड अवेलेबल आहेत. तर हे मी घरी असे बॉल्स तयार करून ठेवलेत, कारण वापरताना ते एकमेकांमध्ये गुंतू नयेत म्हणून, आपल्याला सुटसुटीतपणे वापरता यावे म्हणून. पण जर तुम्ही मार्केटमधून घेणार असाल तर तुम्हाला हे अशा प्रकारे बंच मिळतील. तर हे बंच अशा प्रकारे मिळतील आणि हे तुम्ही ग्रॅमवरती विकत घेऊ शकता. की आता सपोज तुम्हाला हे ते एक बंच असंच नाही देऊ शकत. म्हणजे मी तरी असाच खरेदी केला आहे की हे सगळं 100 ग्रॅम मिळून 1 किलो असं हे खरेदी केलेलं आहे. कारण एवढा एकच बंच घ्यायला गेलं तर शक्यतो देत नाहीत काही दुकानांमध्ये. पण तुम्हाला जर मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही असं 100 ग्रॅमचे 12 शेड्स किंवा 10 शेड घेऊ शकता. आणि हे जे कॉमन शेड आहेत आपले येल्लो ग्रीन, हे तर असायलाच पाहिजे कारण ते तर मोस्टली यूज होत असतात. तर आपल्याला नंतर हा कॅनव्हास लागणार आहे. तर आपण हा कॅनव्हास, जी आपली शिलाई मशीन असते त्याचं मटेरियल जिथं मिळतं तिथं तुम्हाला मिळून जाईल. हा कॅनव्हास आपल्याला हवा आहे. कोणताही कॅनव्हास घ्यायचा नाही आहे. तर ह्याला धोती कॅनव्हास म्हणतात. हा धोती कॅनव्हास आहे, म्हणजे ह्याचे लवकर तुकडे पडणार नाही. आणि जो बक्रम कॅनव्हास असतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. हा धोती कॅनव्हास आपल्याला घ्यायचा आहे. तर हा तुम्हाला जसं लागेल तशा मीटरमध्ये कापून आणू शकता. आता जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये किंवा मोठी रांगोळी बनवायची आहे तर त्यानुसार तुम्ही तो घेऊन येऊ शकता. त्यानंतर आपल्याला दुसरं लागणार आहे ते म्हणजे ही ग्लू गन. आपल्याला ही ग्लू गन 150 वॅटची वापरायची आहे. पण शक्यतो आत्ता मी सध्या मला अवेलेबल झाली नव्हती तेव्हा, त्यामुळे मी 100 वॅटची घेतली होती. 60 वॅट ते 100 वॅटची ही ग्लू गन आहे. कारण की मी जेव्हा यूज करते तेव्हा मी 100वरतीच ठेवते. कारण की आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जी स्टिक आहे ती गरम करावी लागते, वितळावी लागते. आणि जर आपण स्लो ठेवली तर ती तेवढ्या प्रमाणामध्ये वितळत नाही आणि उलन व्यवस्थित चिटकणार नाही. त्यामुळे आपल्याला शक्यतो 150 वॅटची हवी आहे. पण माझ्याकडे आता सध्या ही अवेलेबल आहे. तुम्हाला जर 150 वॅटची मिळाली तर खूपच छान. आणि त्याचबरोबर आपल्याला ग्लू गनच्या ह्या स्टिक्स हव्या आहेत. ह्या स्टिक्स तुम्हाला पॅकेटसुद्धा मिळून जाईल, तुम्ही सुट्टेसुद्धा घेऊ शकता. तर ह्या स्टिक्स आहेत, ह्याच आपल्याला ह्या ग्लू गनमध्ये वापरायच्या असतात. ह्या तुम्हाला ट्रान्सपरंटच वापरायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एक कैची लागणार आहे, चांगली हवी आहे, धारदार, कारण उलनसारखी कापावी लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी. हे सगळं मटेरियल तर आहेच. त्याचबरोबर आपल्याला हे कार्बन पेपर पण लागणार आहेत. जर सपोज डिझाईन आपल्याला काढायची ह्या कॅनव्हासवरती, तर तुमच्याकडे एक दुसरी प्रिंट असेल तर तुम्ही ह्या कार्बन पेपरच्या मदतीने त्याच्यावरती काढू शकता. किंवा ज्याची ड्रॉइंग खूप छान आहे तो स्वतः डिझाईन करून ह्याच्यावरती डिझाईन करू शकतो आणि आपण मग त्याप्रमाणे रांगोळी काढू शकतो. तर अशा प्रकारे हे मोस्ट इम्पॉर्टंट सामान आहे जे की आपल्याला मॅट रंगोळीसाठी लागणार आहे. हे तर आपल्याकडं असायलाच हवं. आणि तेव्हाच आपण म्हणजे बेसिक तयारी तरी करू शकतो. अजून वेगवेगळे उलन येतात, हे येतात. जसं जसं आपण पुढं ग्रो करत जाऊ तसं आपल्याला बरंच सामान कळतं. पण शक्यतो एवढं सामान तरी आपल्याकडे असायला हवं. तर हे एवढं सामान वापरून मी ह्या अशा डिझाईन बनवलेल्या आहे. काही ऑर्डरच्या होत्या, त्या डिझाईन मी पाठवून दिलेल्या आहेत. तर आत्ता सध्या माझ्याकडे दाखवण्यासाठी एवढ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला. ही उंबरपट्टी, त्यानंतर हे बघू शकता कॉर्नरमध्ये, आणि ही समोर तुम्ही अशी ठेवू शकता. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कशा ह्या डिझाईन्स बनवायच्या, हे डोळे वगैरे कसं करायचं, तर आपण हे सगळं पाहूयात की कशा प्रकारे तुम्ही मॅट रंगोळी बनवू शकता. तर तुम्हाला जर आवड असेल की हे मला शिकायचं आहे किंवा पाहायचं आहे तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. बाय.